आता सध्या इलेक्शन चालू आहेत सगळीकडे आणि अचानक सगळे नेते फारच नम्र झालेले आहेत, बरोबर की नाही? गावोगावी फिरतायत काय, त्या प्रत्येकाच्या दारी जातायत काय, सगळ्यांसमोर हात काय जोडतायत, जणू काही आपले हे सगळे सोयरेच आहेत आणि आपले एकदम जवळची माणसं आहेत असे वागतायत. पण प्रश्न एकच आहे, ही माणुसकी फक्त इलेक्शन पुरतीच का? आज कोणताही पक्ष असो, कोणताही उमेदवार असो, सगळ्यांचं एकच काम सुरू आहे, मत मागणं. तुमच्यासाठी काम करू आम्ही, तुमचे प्रश्न सोडवू आम्ही आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत, इतकं बोलतात ना, इतकं आश्वासनं देतात, की आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला दया येते. आपण काय करतो मग? त्यांना मत देतो. एकदा का हे लोक निवडून आले, की ज्यांच्यामुळे ते निवडून आलेत, त्या जनतेलाच ते विसरतात. 5 वर्षांचा कालावधी असतो, पण 5 वर्षात एकदाही ढुंकून सुद्धा आपल्याकडे बघत नाही. आपण कामासाठी गेलो, सरकारी ऑफिसमध्ये किंवा कुठेही गेलो, तर फाईल अडकली आहे, उद्या या, परवा या, ऑफिसमध्ये साहेब नाही, 10 वेळा फेरा मारा, काम वेळेवर आपलं कोणतंच होत नाही. पण निधी मात्र वेळेवर या लोकांच्या खिशात जातो, म्हणून हे आत्ता इतके झगडत आहेत. फक्त एक व्यक्ती नाही, पक्ष पैसा खातो, उमेदवार पैसा खातो आणि खाली काम करणारे प्रत्येक माणूस सुद्धा पैसा खातो. हा सगळा पैसा कुठून येतो? तर आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेचाच हा पैसा आहे. आपल्या टॅक्सचा, आपल्या मेहनतीचा, आपल्या घामाचा पैसा हा आहे. खूप कटू आहे हे सत्य, पण जेव्हा गरज असते तेव्हा भीक मागायला तुम्ही आमच्या दारात येता, सगळ्या उमेदवारांना मी म्हणते. आणि कामाची वेळ आली की कारणं देता. मग मत हवं असतं तेव्हा कार्यक्रम, सभा, आश्वासनं, विश्वासं. पण निवडून आल्यानंतर शांतता का असते तुमची? हं? तेव्हा तुमचा उमेदवारीपणा कुठे जातो? तेव्हा तुमचं पद कुठे जातं? आणि शेवटी प्रश्न एकच आहे. आपणच अशा लोकांना मत देतो आणि आपणच आपली वाट लावून घेतो. मग चूक नेमकी कोणाची आहे? नेत्यांची की पक्षाची की आपली? सर्व जनतेला माझं एक कळकळीचं विनंती आहे, जोपर्यंत आपण जागे होणार नाही तोपर्यंत हे राजकारण असंच चालत राहणार आहे. मत देताना भावना नाही, काम बघा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हे सत्य प्रत्येकापर्यंत पोहोचणं खूप जास्त गरजेचं आहे. जय महाराष्ट्र.